ग्राउंड वरती येऊ नका, ग्राउंडचा अपमान करू नका. कसं बसवायला अजून कसं बसायचं असेल तर सांगायचं, कसं बसायचं असेल बस. आता बस अगोदरचं 6वा तर आपल्या नी पेनचा. तर आपण तर डेली वर्कआउट करू नी पेनचा, पण क्लिअर होत नाही. पण म्हणजे क्लिअर झाला फक्त. गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 109वा दिवस आहे. तर आज थोडंसं लेट झालं. लेट म्हणजे 6 वाजले आता निघायला घरून. पण आता 6 वाजता तेवढा उजेड पडतो. हिवाळ्यात जसं 8 वाजता पडत होतो आता बघा किती उजेड पडला. ते म्हटलं लेट झालं. बघ टाईम बघितलं तर 6 वाजलेले आहे. तर चला ग्राउंडकडे निघू आता. थोडंसं आपल्या डेली रुटीन हिशोबाने उशीरच झाला आज. चला. 6वा तर आपल्या नी पेनचा. तर आपण तर डेली वर्कआउट करू नी पेनचा, पण क्लिअर होत नाही. पण म्हणजे क्लिअर झाला फक्त 20-30% बाकी. त्यांनी थोडीशी नॉर्मल आपल्या गुडघ्याच्या मागे चमक निघू राहिली. तर काय करावं, रनिंग तर करू वाटू राहिली. पण कसं आहे, रनिंग केली अजून जर पेन जास्त झाला परत 2-4 दिवस एक्स्ट्रा व्हायला जाईल. आता रिकवर करत आलो तर अजून 1-2 दिवस जाऊन द्या. पण 100% रिकवर झाल्याशिवाय आपण करणार नाही. त्याच्याविषयी अदर वर्कआउट करू अप्पर बॉडीचा. तर चला अप्पर बॉडीचा वर्कआउट काय काय करायचं ते आपण डेली तर करतो, पण आज पण थोडेसे वेगळे करू. तर चला. या ठिकाणी प्रॉब्लेम येतो. गुडघा असतो ना, गुडघ्याची या साईडनी मागच्या साईडनी एक चमक निघते फक्त बस. रनिंग करताना जास्त निघली तर मग ते अजून इंजुरी वाढत जाते. सुट्ट्या चालू झालं पण पहिले सुट्टी पडली नाही. थोडंसं 2-3 दिवसाचा रेस्ट घ्यावा. तुम्ही म्हणले नव्हते का 2 दिवस सुट्टी देतो मला. मग आता ते सुट्टी होत्या. तब्येतच ठीक. किडनी गेली, परत पाय गेला, कसं वाटत झाला तुला. तर काहीच झालं मग. एक दिवस लाईटच नव्हती, तुम्हाला माहिती असेल. झोपच झाले. लाईट नव्हती म्हणजे आज काय शिवायला भांडत. एकदा असंच लाईट नव्हती, शिवायला फोन घेतला. मला काय माहिती, फोन करायच्या आधी मी शिवाय लाईट टाकले म्हणलं यार. तर वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर आता आपण आलो वरती राऊंड मारायला. करण मारणार आहे आपण 2 किलोमीटर. मी नाही मारणार, तू मारणार आहे. कुत्रे मी आहे ना सपोर्ट बॅकअपला तुला. इकडे मागे चालू कर इकडे. ते हे एक प्लेअर आला 7-8 दिवसातून आला तो. एक बघा तो प्लेअर दिसतो की कॅमेरा दिसायला कडे.
तो काय तो गावऱ्या. हा हा तर चला चले रनिंग का आपलं वॉर्मअप झाला कंप्लीट. चल मी आहे ना, चल ना तू. वापस यायचे वांदे होते बरं का? चल 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 चल. पुढं तर चला. चल 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 घाबरत ते. चल 5-6 दिवसांनी पहिल्यांदा आलं ते. आता लय दिवस सुट्ट्या घातल्या. जाते पळते ते. चल 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 तू जाय. आपलं 365 दिवस चॅलेंज आहे. तर चॅलेंजचं कसं शॉर्टमध्ये पण बनवता येतं. लय जण काय करते 2-3 जण बघितले यूट्यूबला शॉर्टमध्ये बनवते. पण शॉर्टमध्ये एवढं दाखवता पण येत नाही. आणि काय नुसतं वरच्यावर दाखवायचं आणि करायचं हे काय पटत नाही आपल्याला. त्याच्यामुळं फुल व्हिडिओमध्येच दाखवावं लागतं. तर फुल व्हिडिओ बनवायचा म्हटला तरी लय टेन्शन असतं माहिती आहे का. पहिल्यांदा वर्कआउट करा, त्याच्यानंतर घरी जा, त्याच्यानंतर एडिटिंग करा, नंतर टॅग टाका, थंबनेल टाका, थंबनेल बनवा. लय कुठाने आहे ह्याच्यात. थंबनेल एडिटिंगमध्येच आपले दीड ते 2 घंटे जाते. वर्कआउटमध्ये 2-1 घंटे जाते आपले. तर शूटिंग करण्या म्हणजे वर्कआउट करता करता शूटिंग करतो आपण. तर काय 2-3 दिवसापासून एकटाच होतो. आता करण आला तो पण काहीतरी आयडिया देत राहतो. तर आपला असं करता करता 109वा दिवस चालू झाला था. तर करू इम्प्रूव्हमेंट वाटते हळूहळू. आता पहिल्यासारखं कसं जे 5 ते 6 वर्षापूर्वी होतं ना, तर लॉकडाऊनच्या टायमापर्यंत तशी एनर्जी फील होती आता. कारण की मध्ये कसं कंपनीत जायचं, पहिले इथून जायचं, कंपनी बसायचं म्हणजे काम एवढं नाही, आरामच करायचा. तिथून आलं म्हणजे उठण्यापासून नव्हतंच, काय व्यायामच नव्हता शरीराला. त्यामुळे पूर्ण बॉडी सुस्त होऊन गेली. तरी 75 किलो वजन झालं होतं. आता परत 65 किलो वजन झालं. काल मोजलं 10 किलो आपण 3 महिन्यात कव्हर केलं आपण वजन सगळं. तर चला हीच गोष्ट असते, कंटिन्युटी सगळ्यात मेन असते. भले तुम्ही किती एक्सपर्ट असून द्या रनिंगमध्ये नाही कशापाशी, पण आपली एक सगळ्यात मेन गोष्ट आहे, एकदा टार्गेट ठरवलं तर ठरवलं. त्याच्या मग किती प्रॉब्लेम येऊ काय प्रॉब्लेम येऊ काहीच घेणं देणं नाही. हेच मेन गोष्ट असते. त्याच्यामुळं नो ऑप्शन. काही कोणी आजारी असलं, कोणी गावाकडे गेलो, कधी मागच्या व्हिडिओला बघा गावाकडे एकदा गेलो मी, तेव्हा कंपनीतून आलो 7 वाजता. 12ची शिप असते ना, तर अर्धी ड्युटी करून 7 वाजता आलो. तर 7, 8, 8-9 वाजता झोपलो. रात्री 2 वाजता उठलो. एक व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो तुम्हाला तो व्हिडिओ. तर 2 वाजता रात्री उठून वर्कआउट केला होता. हां पूर्ण अंधार होता. 2 वाजता करून वर्कआउट केला. त्याच्यानंतर सकाळची 5ची ट्रेन होती संभाजीनगरहून. तर त्या ट्रेननी मग गावाकडे गेलो. हेच आहे ऑप्शन. म्हणजे प्रॉब्लेम येते पण आपल्या मनावर असतो ते, त्याला प्रॉब्लेम दाखवायचा की सॉल्व करायचा. कधी पण अडचण आली ना, अडचणीला नाही बघायचं, त्याला सॉल्व करायचं पाहिजे. ही सवय हळूहळू आपल्या पर्सनल लाईफमध्ये पण लागते. तर ह्यानी म्हणजे लाईफ चेंज होती. लई गोष्टी चेंज झाल्या खाण्यापिण्यामध्ये. आता बाहेरचं पण खाण्यामध्ये, बाहेरचं तर सगळंच बंद केलं, काहीच खाल्लं नाही आता. हा पंडा असतो, चेंज होतो पण चेंज हळूहळू होतो. आणि ते पण तकलीफ जास्त झाली तर हळूहळू पेन होतो आणि चेंज होऊन जाते लाईफ. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. काही पण नवीन करा, काहीतरी नवीन कंटिन्यू करत राहा, ही गोष्ट आहे. तर चला आज वॉकिंग करू. आणि पेन तर बरं झाला नाही अजून आपला, तर होईन 1-2 दिवसात. असं काही नाही, मोठी इंजुरी नाही ती, होईन 2-4 दिवसात कवर. ते झालं तर परत आपली रनिंग चालू करू. चला ठीक आहे. वॉकिंग आपली कंप्लीट झाली. तर आता आपण करू नी पेन्स एक्सरसाइज. आपले जे रेग्युलर सेट आहे ते सेट करू. तर चला. अजून भारतात बनवते, भारताला बनवते बाहेरून बोलायचं एवढं सोपं. 4 मोटरी लावायचे त्याला, 4 मोटरी नसते या काम.
तर लेग स्ट्रेच एक्सरसाइज झाली. तर आता आपण रोल करू आणि दोरीच्या सपोर्टने स्ट्रेच करू लेग. तर चला. नाही हिला समजा भरावा लागला हिला काय 8,300 रुपये भरावा ती सगळं करून समजा 3.25 किती चाललेली ती एक 5 मोठं जनावर आहे ना ते घ्यायचं काढायचं म्हटलं ते माणूस झाला मस्त पाहत बाहेर जायचं म्हटल्यावर तिला एक गाडी खाल्ली झाली ना 4 ट्रिप राहते बरं त्या गाडी मोठी गाडी नाही घेतली. तर आपले नी पेन एक्सरसाइजचे आपले 3 वर्कआउट आपण कंप्लीट केले. तर चला आता आपण आपलं नॉर्मल डिप्स मारू. तर चला. काय बोल. म्हणून बाटा तेच चालू आहे. मग तेच हेले ओके चालू आहे इकडे काही झंझट नाही. ते ओके नाही. तर चला डिप्स वर्कआउट कंप्लीट झाले. तर आपले ऑल नी वर्कआउटचं कंप्लीट झाले. तर आता आपण करू स्ट्रेचिंग. ग्राउंडवरती येऊ नका, ग्राउंडचं अपमान करू नका. कसं बसवायला अजून कसं बसायचं असेल तर सांगायचं कसं बसायचं असेल बस. आता बस अगोदरचा व्हिडिओ बघा आहे ना त्याच्यामध्ये आहे मेन्शन करू. पंचवीस सेकंड झाले. आडवा घेतला ना. हा त्याला कंटिन्यू पॉज केला फक्त. हा तिकडे सेट करून घ्या.
आपण सुपरवायझर म्हणून करायचं का? तुम्हाला देईल ते कंपनी. तर ॲप्स वर्कआउट कंप्लीट झालं तर चला स्ट्रेचिंग करू. 1-2च मारले धरे कारण वाळूच आहे. नाही पाय उभं राहायचं. परत आणून थोडं तरी चांगलं झाल्यावर परत येऊ. तर आपली स्ट्रेचिंग झाली कंप्लीट. तर आजचा वर्कआउट आपण कंप्लीट झाला. आता चला आता आपण तयारीला लागू. थांबायला लागतो नाही एवढं बुरा आला. काहीतरी करावं लागेल मग आपल्याला ते. बळजबरी काहीतरी बोलायचा प्रयत्न करू राहिला. असं पण अँगल बरोबर आहे का? अँगल बरोबर आहे. तुम्हाला सवय झालेली ती. मागच्या क्लिप बघू शकता तुम्ही काय दिवस होते कायची आपले. थांब ते गाडीवाले तिकडे असले. थांब त्या गाडीवाल्याला जाऊ दे. मग त्या गाडीवाल्याला आपला आवाज जाणार आहे का? हे गावरे आवर नाही यार. तू येतो यार लेट डबल देऊन टाइमपास करतो घरी जाय. घेतलं सगळं. चला आजचा व्हिडिओ झाला कंप्लीट. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला. बाय.